गुड मॉर्निंग मंडळी. तर आजच्या दिवसाची सुरुवात खूपच सुंदर झाली. सकाळी सकाळी माझं पाऊच उघडून प्रिशू ही सर्व सामान बाहेर काढून बसली आणि मस्त मेकअप करायला लागली. आता ना आईला जसं करताना बघितलं ना, तिला सुद्धा तसंच करायचं असतं आणि ते लक्षातही बरं राहतं. स्वतः लावल्यानंतर मला म्हणते की मला लावून दे आणि मी कितीही नाही नाही बोलले तरी सुद्धा हुशार तर एवढी आहे की बघा, लावूनच मागत होती. असं छान तिच्यासोबत टाईम स्पेंड केल्यानंतर शॉपला आले. आज शॉपला भरपूर कामं होते, त्यामुळे मध्ये मी घरीसुद्धा जाऊ शकले नाही. हे एक परमनंट स्ट्रेटनिंग केलं आणि त्याचे रिझल्ट खरंच खूप जास्त अमेझिंग आले. संध्याकाळला प्रिशू आत्याकडे होती म्हणून डायरेक्ट तिथेच गेले. आता या कारभारीला ना स्टूलवर वर तर नाही, पण इथे खाली बसायचं होतं आणि तिचा तोच प्रयत्न चाललेला होता. दिवसेंदिवस ना प्रिशू खूप नवीन नवीन गुण करत आहे आणि तिचे ते गुण कधी कधी मी मिस करते, म्हणून मला वाईटही वाटते. आता बघा, असं कुणी बसतं का? तिला हे कोणी सांगितलं नाही तरी सुद्धा तिचं आपलं स्वतःचं डोकं असतं आणि बघा, ती तिथे बसायचा प्रयत्न करते आणि बसता येत नाहीये तर धक्कन पडत सुद्धा होती. आम्हाला हे सगळं बघून ना खूप जास्त हसू येत होतं. कधी-कधी ना ही खूप गमतीशीर काम करते आणि तिथे बसल्यानंतर ना तिला खूपच जास्त कम्फर्टेबल वाटत होतं. बघा ती कसं तोंड करत होती. स्टूलवर सुद्धा कोणालाच बसू देत नव्हती. तिचं असं होतं की मलाच फक्त स्टूलच्या खाली तुम्ही बसू द्या. छान तिच्यासोबत टाईम स्पेंड केला. आत्याने गरमागरम उसळ केली होती. सो आम्हाला मस्तपैकी उसळ दिली आणि दादा बाहेरून ढोकळा घेऊन आला होता. सो मस्तपैकी ढोकळा असा खाल्ला. जेव्हाही आम्ही कोणी आत्याकडे जातो ना, तेव्हा आम्हाला रात्रीला घरी जेवायचं कामच पडत नाही, कारण आता एवढं काही खायला देऊन देतात की आमचं पोटच भरून जातं. त्यामुळे मग तिकडनं घरी आले की फक्त पडायचं काम असतं. मी खूप जास्त दमले होते, पण प्रिशूला काही मला झोपू द्यायचं नव्हतं. आता ती माझा मेकअप करते आहे. सकाळला मला करून मागत होती आणि रात्रीला आता ती माझा करते आहे. प्रिशूचं असंच चालतं. सकाळी सुद्धा तेच, रात्री सुद्धा तेच. माझं पाऊच हातात लागलं ना की तिला तेच काम असतं फक्त. पण काय करणार, मला पाऊच घरी आणावंच लागतं सोबत, कारण कधी कधी असं होतं शॉपला जायचा सुद्धा चान्स मिळत नाही. इकडल्या इकडे कुठे बाहेर जायचं असतं की मग माझ्याकडे काहीच राहत नाही करायला आणि घरी काहीच सामान नाही. त्यामुळे चला, मी या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.